फ्यूजन शस्त्रक्रिया. मग ते कधी आवश्यक आहे आणि ते कसे केले जाते? म्हणून जेव्हा आपण मणक्यामध्ये फ्यूजन शस्त्रक्रिया करतो तेव्हा काही संकेत मिळतात. संसर्गाच्या बाबतीत किंवा कोणत्याही आघाताच्या बाबतीत किंवा मणक्याच्या अस्थिरतेच्या बाबतीत हे आवश्यक असू शकते. याचा अर्थ जेव्हा हाड पुढे सरकते. आता हे मणक्याचे सांधे तसेच मणक्याच्या डिस्कचे वय संबंधित ऱ्हासामुळे होऊ शकते किंवा ब्रेक असल्यास किंवा अशा परिस्थितींमुळे असे होऊ शकते. मणक्याच्या भागात क्रॅक ज्याला पार्स इंट्रार्टिक्युलरिस म्हणतात. त्यामुळे सामान्यतः हे काही संकेत आहेत जेथे फ्यूजन शस्त्रक्रिया आवश्यक आहे. आता ही फ्यूजन शस्त्रक्रिया देखील दोन पद्धतींनी करता येते. पहिली म्हणजे मायक्रोस्कोपिक पद्धतीने आणि दुसरी मिनिमल इन्व्हेसिव्ह किंवा एंडोस्कोपिक पद्धतीने. फ्यूजन शस्त्रक्रियेमध्ये आम्ही मेटॅलिक इम्प्लांट देखील घालतो. मणक्याचा असामान्य हालचाल असलेल्या भागाला स्थिर करण्यासाठी आम्ही स्क्रू आणि रॉड ठेवतो. दोन हाडांच्या मध्ये आम्ही मणक्याला स्थिर करण्यासाठी स्पेसर लावतो. त्यामुळे आता फ्यूजन शस्त्रक्रिया कशी केली जाते? आपण ते मायक्रोस्कोप किंवा एंडोस्कोप द्वारे करू शकतो. जेव्हा आपण शस्त्रक्रिया करतो, आम्ही दृष्टीखाली मज्जातंतू मुक्त करतो जेणेकरून यशाचा दर आणि शस्त्रक्रियेची सुरक्षितता वाढेल. त्याचप्रमाणे जेव्हा आपण मिनिमली इनव्हेसिव्ह किंवा एंडोस्कोपिक प्रणालीद्वारे करतो, तेव्हा आपण मणक्याच्या बाजूंना खूप लहान चिरे घालतो आणि आपण संपूर्ण शस्त्रक्रिया ट्यूबलर प्रणालीद्वारे करतो. म्हणून जर शस्त्रक्रिया किंवा फ्यूजन शस्त्रक्रिया आवश्यक असेल आणि ती योग्य कारणास्तव आणि योग्य रुग्णासाठी केली गेली असेल तर त्याचे परिणाम खूप चांगले आहेत. फ्यूजन शस्त्रक्रिया सामान्यतः मणक्याच्या दोन विभागांमध्ये होणारी कोणतीही अनावश्यक हालचाल किंवा असामान्य हालचाल बाहेर काढण्यासाठी केली जाते आणि जेव्हा ती योग्य प्रकारे केली जाते तेव्हा त्याचे परिणाम खूप चांगले असतात. साधारणपणे आम्ही रुग्णाला 2 ते 3 दिवस रुग्णालयात ठेवतो आणि शस्त्रक्रियेनंतर रुग्ण दुसऱ्या दिवशी चालू शकतो. धन्यवाद.